आणि तुम्हाला वाटावा की साधा सोपा काम पण नाही हेरा किसा, कारण हाताला सगळा चिक हाताला चिक लागल्यानंतर ते पूर्ण मेहंदी निघत आपल्या हाताला हे वा. त्या मोठमोठ्या कढई घसवल्यासाठी तारली जाते त्याकून तुम्ही बोटाबा घसा आणि साला निघेत. मग आता ज्ञान तर ज्ञान पण चिक महत्वाना निघलेला. तुम्ही शाळेमध्ये गेलं का नाही आधी पहिल्या का? शाळेमध्ये अजिबात नाही अरे बापला, हा. मग त्या फाट्या चुलाला लावला का इकूला? एकोला इकूला. हय आता फोडत घरानं बगडीवर चढवत. तर आता तुम्हाला मग दाखवता हा की ही जी पद्धत हेरा किसे काढत ते बुयेक मला जरा पुढे दाखवा. से धरवला तमा खेळा भरला आणि तुला हे अंगठा कोण धरला आणि पिंजवला. मग थोडी ताकद पण लागत. ताकद पण काढून ऐशी काढूला काय. तर हेरा मित्रांनो, फक्त ह्याला 2 दिवस मोडी 900 रुपये मिळतील, पण तेच जर का कामाला जातात तर त्याला 3000 रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला स्वतःना झाडा नाही तुम्ही जागाच नाही आमने जागा करणे ही घरापुरती जागा रानातल्या बोयात ये राहायची खप ही नाही. तर मग इथं बोय अजिबात लिजच नाही. आणि ही एक भाग राहील ना ते हे चिरकुटला उपोल धर बाई. हा ऐसा. नमस्कार मित्रांनो, किसात आशा करता काय तुम्ही मजेत हवास आणि चांगलाच राहायला पाहिजे. मा नरेश जाधव, तुम्ही हे रहा नरेश जाधव ब्लॉग्स. आज हेरा आता मग तुम्हाला एक ऐसा शानदार धमाकेदार व्हिडिओ ना तुमच्यासाठी, कारण आता बुयाना सीझन चालू हा. आणि बुया म्हणजे काय? फणसाने बुया नाही तर काजूने बुया. आम्ही आदिवासी कातकरी भाषेमध्ये त्याला बुया हाकू, पण मराठी भाषेमध्ये त्याला बिया हाकत, बिया नाही का. आणि इंग्लिशमध्ये जर आपण अकोला घ्याव तर सीड्स. तर या हात काजूने बुया. आणि काजूने बुयाना सीझन असल्या कारणाने तुम्हाला माहितीच हवा काजूना जो उपयोग हा तो वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जा. उदाहरणार्थ ते दुधाना पदार्थ असतील किंवा मग नानकेटा असतील किंवा बिस्किटा असतील किंवा मग काही आईस्क्रीम असेल, तर असा प्रत्येक यामा त्यांना उपयोग केला जा. आणि तेच पद्धतीने आज मग तुम्हाला एक असा शानदार व्हिडिओ दाखवणार आहा की यारा यांच्या लोकात ना त्या बुया काढत. आता बुया काढण्याची जी पद्धत हा ते एकदम खूप अवघड हा. तुम्हाला वाटेल की बाबा हे तर काय साधा बुया फुडजत आणि एकदम साधा काम हा, परंतु त्यानं हात ना पूर्ण इसा चिकाकून भरी जात. आणि तो एकदा चिक लागना हाताला की परत निघ नाही. आता तुम्हाला अकोला ऐसा वाटेल की बाबा काय तो मेहंदीसारखा कलर हा जाईल शाबणाकून धावा की तो जावा, पण नाही. एकदा का चिक आपल्या हाताला लागना बोटाला लागना की तो कमीत कमी 1 महिना 2 महिना हातातून जाच नाही. आणि जर का आपण व्यवस्थित हात साबणाकून किंवा सर्फ पावडरकून किंवा मग काही लिक्विड राहील त्याकून धावत नाही, तर मग आपला हात कुही जाण्याची शक्यता त्यामा मजार पू भरण्याची शक्यता हा. तर इसा पण काही प्रकार घडलेला आहात आणि ते स्वतः प्रकार आम्ही अनुभवलेला आहात. आमना बोटा सुद्धा इसा कुही गेलेला आहात. परंतु आता मग तुम्हाला ती बुयानी पद्धत कशी काढत ते कने पद्धतीने काढत आणि ते बुई काढताना कशी काढली पाहिजे, कोडा सांभाळी काढला पाहिजे, हे मग तुम्हाला दाखवणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत हेरला अजिबात विसरसाल नको, कारण हा व्हिडिओ खूप मजेशीर आणि तुम्हाला शिकण्यासाठी याच्यातून भरपूर काय मिळेल. हीच मिळणार की बिया किशा पुडूला. काही जणाला माहितीच नाही बिया किशा पुडजत. काही जणांनी सालाच लिहीन, काही जण कापी काढत, तर काही जण अकलच काढत. काही जणाला वाटावं की साला सकट खावला का काय, नाही साला सकट खावला गे असतं ये गालाला इसा इसा चिकचरी राहील आणि जातील गाल कुहीन हे मूसा शाप कुही जाईल. तर मग आता तुम्हाला दाखवता कशा पद्धतीने ते बुया काढत. सर्वप्रथम त्यांनी बुया काढलेल्या त्या या हेरा कोड्या काढलेल्या आहात. वा. आणि एकदम मोठल्या जात आणि बुई इशी निघली पाहिजे. येरा इशी निघली पाहिजे बुई, कारण ही अक्कीने अक्की बुई जी जाईल बाजारामा ती चांगल्या पद्धतीने जाईल. ही जी अक्कीने अक्की बुई हा ही चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याला भाव भेटेल. आणि जर का हीच बुईना जर का वर्णासाल निघणार तुम्हाला एक दाखवता मग सॅम्पल म्हणून. येरा ही जर का साल निघणार तर याला थोडीशी कमी किंमत जाईल. आणि अजून जर का यानी इशी जर का खप ही नाही ये राहायची खप ही नाही, तर मग इथं बोय अजिबात लिजच नाही. तर मग हे काय करला बोय माहिती आहे का इशी खावला इशी ते इशी खावला रह. आणि ही एक भाग राहील ना ते हे चिरकुटला उपोल रह धर बाई. हा ऐसा. तर याला जास्त भाव रह. आता या बुया आहात ना त्या किशा पद्धतीने एकत आणि कटकट त्याला आणून जाऊला हे काय स्वतःनी जागा हा स्वतःना काजू आहात का काय ही सगळी माहिती आपण या ज्या बिया ज्याने आणलेला आहात त्यालाच आपण शोधणार आहोत. तर आपल्यासोबत जुडणार आहात नथुराम भाऊ. तर नथुराम भाऊ काय असाल? रानातल्या बोयात सरकारी यातला काजू कोणी मार्केटला नाही काय नाही. मालकीतला नाही काय नाही. तर काय नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःना झाडा नाही आहात, तुम्ही जागाच नाही आहात. आमने जागा करणे ही घरापुरती जागा. बरोबर. आता या ज्या तुम्ही बिया रानामा आणूला तर साधारणतः एवढे बुया आणलेले आहेत, तर मग
कोडा तुम्हाला त्यासाठी कोडा दिवस लागणार बुया आणूला? तर आम्हाला 2 दिवस लागणार. 2 दिवस लागणार. हा. म्हणजे तुम्ही एकलाच गेला का 2 जण गेला? आम्ही 3 जण गेला. 3 जण आणि 2 दिवसामध्ये एवढ्या बुया आणलेल्या आहेत. साधारणतः या एवढ्या बुया तरी कोड्या येतील 500 600 700 काही ते 600 हा, येतील. आता 600 म्हटलं आता काय 150 रुपये शेकडा जर घ्या 150 रुपये शेकडाने जात. जात जर म्हणजे घ्या तर कोण 150 ने ले कोण 120 ने पण ले. हा, कोण 120 कोण हा, 150 नी. ऐसा. आणि तुम्हाला 3 जण हा ना आता साधारणतः 2 दिवस मोडलेला आहेत बरोबर. हा, 2 आणि सर का आपण या बुया 600 धऱ्यात हम्म. तर 150 प्रमाणे कोडा तुम्हाला पैसे मिळतील कोडा म्हणजे 450 450 900 900. बरोबर. हम्म. आणि 900 रुपये तुम्हाला 150 प्रमाणे मिळतील 600 बुयाना. आणि जर का तुम्ही तेच 3 जण जर का 2 दिवस कामाला जाता तर 500 रुपये मजुरी प्रमाणे तर तुम्हाला 1,500 रुपये येतात. 1,500 रुपया एक दिवसाना हा, येतात एक 3 जणांना आणि 2 दिवसांना 3,000 येतात. परंतु 2 दिवस मोडीन 3 जणाला फक्त 900 रुपये मिळतील बरोबर. होय. तर हेरा मित्रांनो फक्त ह्याला 2 दिवस मोडीन 900 रुपये मिळतील. पण तेच जर का कामाला जातात तर त्याला 3,000 रुपये मिळतात. तर आता तुम्हाला मग दाखवता हा की ही जी पद्धत हेरा कशी काढत ते बुयेक मला जरा पुढे दाखवा. से धरला तेव्हा खेळा भरला आणि त्याला हे अंगठा कोण धरला आणि पिंजवला. मग थोडी ताकद पण लागत ताकद पण लागत काढलं इशी काढूला काय. आणि आता तुम्ही हाताला जी राख लावलेली आहे ती कशासाठी लावी? तो चिक तरू नको जास्त पाहिजे. चीक तुम्ही हाताला लागूला नको हा, म्हणून. पाहिजे. हा. बरं अजून मला एक फोडी दाखवा हेरू. कारण आपल्या प्रेक्षक जे आहेत ना त्याला काही जणाला बुया कशा फोडला ते माहिती नाही आहेत ना. सोलिंगडच निघी घ्या. हा. ठीक आहे हरकत नाही. तर मग आता मला समजा आता जर का आपला हे काही प्रेक्षक आहात हम्म. तर त्याने जर का बुया तुम्हाला माग्यात तर तुम्ही ओपसाल काय? हे ओपू शकता. असं म्हणजे इशा 1000 म्हणा 1,500 म्हणा किंवा 2,000 म्हणा. मुंबईला असू दे किंवा मग पनवेलला असू दे पुण्याला असू दे नाशिकला असू दे तर तुम्ही इशा जर का कोणी आपल्याला आका की आम्हाला बिया पाहिजे होय. मेसेज करी किंवा फोन नंबर करीन तर मग तुम्ही देसाल काय तिची होय, ऑर्डर? ओपू शकता आम्ही. हां. जर का तुम्हाला बुया हव्यात तर तुम्ही संपर्क साधा. मला डिस्क्रिप्शनमा माझा नंबर देता हा त्यावर तुम्ही संपर्क साधा जर का कोणाला हव्यात तर. मग पनवेल असेल मुंबई असेल ठाणे असेल किंवा मग अजून विरार असेल किंवा नाशिक पुणे इकडे असेल तरी पण मग पोचवण्याना तिची व्यवस्था करीन. हां. तर आता मला का साधारणतः यो जो तुम्ही व्यवसाय करा कोडे वर्षापासून करा हा? हे आम्ही म्हणजे 12 होता तरुण करून 12 हातांस तटून. हा, म्हणजे तरी पण 10 12 वर्षांना हे ना मग मला आजपासून शिकवा 10-12 वर्ष हेताना आजपासून शिकवा. हा. तुम्ही शाळा मग गेलं का नाही आधी पहिल्या का? शाळेमध्ये अजिबात नाही ह्यो धंदा. अरे बापरे म्हणजे धंदा जो ते हा ना हा. शाळामध्ये नावच नाही निसा बुयाच फोडूला. बुया फोडला. ते तर मोठी कमाल बुयाना केली. बुयाना सीजन आणा का मग बुयाला हा. बुया खपण्यात कमर आनाम झाला फाट्याने भारायला जावला. फाट्याने भारेले जावला. हा. मग त्या फाट्या चुलाला लावला का इकूला? एकोला इकूला हय आता फोडत जात घराने बगडीवर चढव जात बापरे. हा. मग त्या एकीनं आणा गावातून हम्म. का दुकानावर लिहिज हा. का मग दुकानावर खाला पैसा कडे द्यायचा 1 रुपया. 1 रुपया. हम्म. बापरे. मग आता तुम्हाला समजा हेरा या ओढ्याच्या बुया मिळण्यात आणि कमीत कमी तुम्ही 900 रुपये समजा येईल तुमची कमाई. हम्म. तर मग तुम्हाला काय वाटतं यामा फायदा हा की मग किसा काय नाही फायदा हे बुया मा? त्यामा कणी कणी दिवसाला जर बुया जर बेस मिळणार तर ते फायदा पण चांगला आहे. हा. हम्म. जर जास्त बिया भेटणार तर हा, जास्त हा, फायदा येणार. फायदा आहे. कमी मिळणार तर कमी फायदा येणार. दिवसाला जर एवढी बिया जर मिळणार बुया हा. तर मग फायदा आहे. नाही तर मग आता काही सुरुवात आहे जमा करलेत अजून हम्म. बियाणं एवढा काय एकदम सीझन खास नाही बरोबर अजून बरोबर. कमी आहे. तर हेरा मित्रांनो ओढ्या या बुया आणलेल्या त्याने आणि तुम्हाला वाटावा की सोपा काम हवा पण नाही. या बुया किशा काढूला ते पद्धतीने हेरा तुम्ही आता बुई इशी लावला त्याने नंतर खेळा हातामा हा आणि खेळा लेतल्यानंतर हेरा त्यांना जो डोळा काढा त्याने नंतर त्यांनी व्यवस्थित पिंजा आणि ती बुई अख्खीच काढी तुटली नाही पाहिजे हा काय एकदम अख्खीने अख्खी. त्यामा जो गिर हा गांग हा तो अख्खाने अख्ख्या काढलेला हा. आणि अख्खा काढल्यानंतर हेरा आता मी सगळं यामध्ये ह्यानी भरी टाकलेला हा हेरा. आणि तुम्हाला वाट हवा की साधा सोपा काम पण नाही हेरा किसा कारण हाताला सगळा चिक लाग. हाताला चिक लागल्यानंतर
ते पूर्ण मेहंदी निघत आपल्या हाताला हे. तेव्हा व्हिडिओला सुद्धा आणि लाईक share करा, करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडना हवा तर व्हिडिओ लाईक करा, कारण किसा हा ही खूप मेहनतीनं काम हा. आणि आम्हाला आदिवासी लोक आहेत ना, स्वतःनी जागा नसल्या कारणाने त्यामुळे ते झाडं सुद्धा लावू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे बोया फोडताना खेळा लावला इसरसाल नको. त्याला मोर चपट करा, हा, मग बोई चांगली फुटेल. बरोबर आणि तुम्ही जर त्याला एकदम गोल लिदा तर तुम्ही हातामा पण जाऊ शकता. बरोबर. तर ते हा, एकदम सांभाळी पण करूला सांभाळून लागल, करू नाहीतर बोई फोडताना त्यांना डोळा काढताना आपले बोटाला इजा येण्याची शक्यता, तर सांभाळी केला पाहिजे आणि सगळ्यांनी. हे राखा हे बा राख की सरसा नको, राख पहिले हाताला लावा. राख हाताला लावला जेणेकरून यारा त्यांना जो मना चिक निघ हात कसा भिजलेला दिसावा चिकाकून तुम्हाला. हा, जो चिक निघेल तो सगळा ते राखीला शोषी गेला पाहिजे, त्यासाठी लावला हा. हा, नाही हे साबण, भांडाने साबण असे तार लावला आणि घसवला. बापरे, त्या मोठमोठल्या कढई घसवल्यासाठी तारली जाते, त्याकून तुम्ही बोटाबा घसा आणि साला निघेत मग. आता ज्ञान तर ज्ञान, पण चिक महत्वा ना निघलेला. हा बरा, नाही तर मग हा, 1-2 महिने हरलाच नको ना. हेरो नको. बा 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 बा, एकदम कठोरच मेहनत करूला हार. तर त्यांनी स्वतःनी जागा नसल्या कारणाने जे रानामा फॉरेस्टमा असू दे किंवा मग इतर कसं इतर ठिकाणी असू दे, इशे ज्या काही काजूना झाडं उगलेला रानामा रानटी काजू, तर मग त्याने ते बुयाली येत आणि मग ते आता पुढे हे त्यांना जे काही मिळतील बाजारामध्ये विकत आणि आपला उदरनिर्वाह करत. तर किसा वाटणं व्हिडिओ आम्हाला कमेंट करीन नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण मिळूया मोहरल्या व्हिडिओमा. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय. काय व हा, हे थांबली पळती हे दपी राहणार ती. ए तू आलो. हिंदुळा खेळ, हिंदुळा खेळ, खेळ खेळ, हिंदुळा खेळ, हिंदुळा खेळ, हेरू मजा तुम्ही. हिंदुळा खेळ व, आण आण आण. खेळ व खेळ हिंदुळा. होय रे त्याला जम हं. भरता आणतो ले रडी फुगणार होतो. मी साबण काय सा फेसू नाही मग त्या